भारतीय सभापतींच्या हस्ते अंबरनाथ शहरामध्ये विविध कार्यक्रमाचं त्यामध्ये शिशुवर्गाच्या मुलांना टिफिनचे डबे वाढत धर्मेंद्र प्रधान रिजाइन दो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, पेपर फूटी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। विद्यार्थ्यांचा सन्मानासाठी धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? अडाणी व्यवस्थेचं करायचं काय? अडाणी व्यवस्थेचं करायचं काय? विद्यार्थ्यांना न्याय द्या, विद्यार्थ्यांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, विद्यार्थ्यांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात। बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय भीम, जय भीम। शिक्षणाच्या हक्कात जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज आणि अश्रुधूर सोडण्यात आले, तसेच बरेच विद्यार्थी जखमी झालेत आणि जे उपोषणाला आंदोलनाला बसले होते, अगदी संविधानिक रीतीने आंदोलन उपोषण चालू होतं। अशामध्ये 17-18 दिवस झाल्यानंतर उपोषणाला सोनम वांगचुक यांना पोलिसांनी अक्षरशः सफेद चादरीमध्ये उचलून घेऊन हॉस्पिटलमध्ये कोंबले आणि जे विरोध करणारे जे विद्यार्थी आहेत आणि आंदोलक आहेत त्या आंदोलकांना अक्षरशः कुत्र्यासारखं जनावरासारखं त्यांना मारण्यात आलं। अगदी अमानुषपणे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आहे आणि या सरकारच्या निषेधार्थ आमचे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्या बंदला त्या हाकेला अंबरनाथमधील बऱ्याचशा जनतेने जे आंबेडकरी विचाराचे आहे आणि संविधानाला मानणारे जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला एवढा भर पावसात सुद्धा सहकार्य केलं। त्याबद्दल मी आलेल्या आंदोलनाला या बंदला पाठिंबा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि जनतेचे मी आभार मानते। धन्यवाद। जय 20 तारखेला जो दिल्लीत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्क सन्मानासाठी जो एक भव्य असा मार्च निघाला, त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांवर अमानुषपणे मारहाण झाली, लाठीचार्ज झाला। दिल्ली सरकारचा इथं मी निषेध व्यक्त करतो। तसेच आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची जी हाक दिली त्याला आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये सर्व आंबेडकरी सामाजिक संघटना मोठ्या ताकदीने सहभागी झालो आहे आणि आज अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात कडक असा बंद आम्ही पाळलेला आहे। काय सांगणार? सर्वांना जय भीम, जय संविधान। आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे त्याच्यामध्ये अंबरनाथ या वतीने आंबेडकरी संघटना जसे आमच्या ऑल इंडिया पॅन्थर सेना आहे, आम्ही या संपामध्ये या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे। दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांवर जे अत्याचार झालेला, लाठीचार्ज झालेला आहे, दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये जे विद्यार्थ्यांचं उपोषण चालू होतं त्या ठिकाणी ब्रिटिशांना लाजवेल त्याप्रमाणे लहान मुलावर अन्याय अत्याचार केलेले आहेत। अभिजितके सर आणि सोनम वांगचुक सर यांना ॲक्च्युअली सोनम वांगचुक सरांना जसं मयतमध्ये पांढऱ्या कपड्यामध्ये घेऊन जाते तसं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। संविधान चाललं पाहिजे, संविधानाच्या समर्थनात आम्ही आज अंबरनाथ शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये आम्ही बंद केलेला आहे आणि आम्हाला रिक्षावाले, दुकानदार, व्यापारी संघटना यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही सगळ्या वंचित बहुजन आघाडी आजी माजी सर्व कार्यकर्ते व काही संघटना आमच्याबरोबर आल्या, कामगार युनियन आमच्याबरोबर आल्या, सगळ्यांनी आम्ही चांगल्या प्रकारे बंद यशस्वी केलेला आहे। दिल्ली पोलिसांकडनं टिअर गॅस फायर करण्यात आला इनोसंट स्टुडंटवरती
आणि लाठीचार्ज करण्यात आला आणि त्या लाठ्यांना पण खिले ठोकलेले होते. असं अमानुष्य ब्रुटली बिटन बाय स्टुडंट. तर त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी हाक दिलेली आहे. आणि इथे अंबरनाथमध्ये आम्ही ज्यावेळी हात बंदासाठी सुरुवात केली तर लोकांनी, दुकानदारांनी इथल्या उत्स्फूर्तपणे इथे दुकानं बंद केली आहेत. आम्ही त्यांच्याही आभार मानू इच्छितो आणि हा आता पोलिसांचेही आम्ही आभार मानतो. त्यांनी खूप सहकार्य केलं आणि हा प्रोटेस्ट असाच चालू राहणार आहे जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. आणि इथे सर्व उपस्थित असलेले सिद्धार्थ ग्रुपचे कार्यकर्ते आणि आमची वंचितची टीम आणि सर्वांनी मिळून खूप चांगल्या प्रकारे प्रोटेस्ट शांततापूर्व आणि आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत आणि संविधानिक हक्काने विदिन द बाउंड्रीज ऑफ दी लॉ आणि कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही इथे उपोषण आणि हा आमचा बंदची हाक दिलेली आहे. शांतीपूर्ण मार्गाने असंच हा पुढे चालू राहणार आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो. इनकलाब इनकलाब इनकलाब. धन्यवाद.